नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत। तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलेले असेल। आज आपण कशाबद्दल माहिती बघणार आहे। अर्थातच तुमच्याही शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल आणि तुम्हाला दूध प्यायला आवडत नसेल तर अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे। असे बेस्ट फूड मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे जे आपले कडधान्यात मोडतात आणि जर तुम्ही दुधाऐवजी जर कडधान्य तुमच्या आहारामध्ये घेतले तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला कॅल्शियम वाढवण्यासाठी मदत देणार आहेत। तर ते कोणते आहेत चला जाणून घेऊया। सगळ्यात पहिले कडधान्यामध्ये ते आपलं तीळ जे आहे, तीळमध्ये दुधापेक्षा मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतं। 100 ग्रॅम तिळामध्ये तुम्हाला 975 मिलीग्रॅम एवढं कॅल्शियम मिळतं। कॅल्शियम सोबतच तुम्हाला मॅग्नेशियम, झिंक आणि मॅजिक सारखे अनेक खनिजे असतात जे तुम्हाला तिळामध्ये मिळतात व तिळामध्ये शिशन नावाचा एक घटक असतो जो आपल्या कॅल्शियम वाढवण्यासाठी आपल्या शरीरातील हाडांना बळकट करण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा असतो। त्याचबरोबर बघा, जर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास असेल तर तुम्हाला 400 ग्रॅम तीळ जर आहे तुम्ही नेहमी रोज म्हणजे खाल्ले, तुम्ही 1 चमचा खाऊ शकता किंवा 2 चमचा जर तुम्ही सकाळी सकाळी तीळ खाल्ले तर तुमच्या गुडघेदुखीवर खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्रास कमी झाल्याचं दिसून येईल व कॅल्शियम हळूहळू जे वाढवण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचं मानण्यात आलेलं आहे। दुसरं जे कडधान्यामध्ये येतं ते म्हणजे कुळीथ। कुळीथ जे आहे दुधापेक्षा मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये कॅल्शियम असतं, फायबर असतं आणि फायबर आपल्या पोटासाठी सुद्धा खूप छान पद्धतीने पाचनक्रिया सुधारण्यासाठी सुद्धा मदत करत असतं। त्याचबरोबर कडधान्यात अजून बघायचं झालं तर उदाहरणमध्ये 100 ग्रॅम राजमामध्ये आपल्याला सुमारे 270 मिलीग्रॅम एवढं कॅल्शियम मिळतं। तर पुढचं म्हणजे 100 ग्रॅम चण्यामध्ये आपल्याला 220 मिलीग्रॅम एवढं कॅल्शियम मिळतं। 100 ग्रॅम हिरव्या मुंगामध्ये आपल्याला 132 मिलीग्रॅम एवढं कॅल्शियम मिळतं व 100 ग्रॅम तूर डाळीमध्ये आपल्याला 130 मिलीग्रॅम जे आहे एवढं कॅल्शियम मिळत असते। त्याचबरोबर हरभऱ्याची डाळ जी आहे त्यामध्ये 100 ग्रॅम हरभऱ्याच्या डाळीमध्ये आपल्याला 120 मिलीग्रॅम एवढं कॅल्शियम मिळतं आणि खूप चांगल्या पद्धतीने हे कॅल्शियम वाढवण्याचं काम करत असतं। पण आपण काय करतो की डाळी डायरेक्ट शिजवत असेल तर यामध्ये एक केमिकल असतं, त्याचं नाव म्हणजे फायटिटिस नावाचं एक केमिकल असतं। त्यामुळे काय होतं की आपल्या शरीरात व्यवस्थित कॅल्शियम शोषले जात नाही। कारण काय होतं की डाळी जर आपण धुतल्या नाही तर हे केमिकल आपल्या शरीरात जातात आणि शरीर जेव्हा हे केमिकल युक्त आपण खात असतो तेव्हा कॅल्शियम व्यवस्थित शोषलं जात नाही। त्यामुळे सुद्धा आपलं कॅल्शियम जे आहे आपल्या शरीराला अपुरं पडत असतं। जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या शरीरात कॅल्शियम शोषलं जाईल तर आधी डाळी स्वच्छ धुवून घ्या, 5 मिनिटं किंवा 2-3 मिनिटांसाठी तुम्ही भिजून घाला, स्वच्छ चांगल्या पद्धतीने धुवून शिजवा। तुम्हाला नक्कीच कॅल्शियम याच्यापासून नक्कीच मिळणार आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे। तिसरी गोष्ट म्हणजे नाचणी। नाचणीला कॅल्शियमसाठीच नाही तर अनेक घटकांसाठी सुपर फूड म्हणतात। बघा, नाचणी जी आहे नाचणीमध्ये आपल्याला 100 ग्रॅम नाचणी जर आपण घेतली तर 330 मिलीग्रॅम एवढं कॅल्शियम आपल्याला मिळत असते आणि नाचणीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं आणि फायबर आपल्या शरीरात जाऊन खूप चांगल्या पद्धतीची क्रिया करते, पाचनक्रिया सुधारत असतं। त्यामुळे नाचणी आपल्या आहारात असायलाच हवी। म्हणून लहान मुलांना जे नाचणीचं सत्व दिलं जातं किंवा बिमार लोक जेव्हा असतात तेव्हा सुद्धा त्यांना नाचणीचं जे आहे आपण आपली चपाती, भाकर किंवा तांदूळ हे खाल्ल्यापेक्षा नाचणी जर आपल्या आहारामध्ये मोठा समावेश केला तर नक्कीच आपल्याला कॅल्शियमची कधीच कमतरता पडणार नाही। आठवड्यातून 2दा तरी तुम्हाला नाचणीचं सेवन करायचं आहे। त्याच पुढचं आपलं कडधान्यातला प्रकार येतो तो म्हणजे राजगिरा। राजगिराचं मोठं सेवन आपण करत नाही, कधी कधीच खात असतो राजगिरा। पण बघा, 100 ग्रॅम राजगिऱ्यामध्ये सुमारे 340 मिलीग्रॅम एवढं कॅल्शियम असतं आणि हाडांना मजबूत करण्याचं काम कॅल्शियम करतं। त्याचबरोबर हाडांना मजबूत करण्याचं, दाताची घनता ते राखण्यासाठी सुद्धा फायदा होते। स्नायूंना योग्य बळ देण्याचं काम, मज्जातंतू जे आहे व्यवस्थित काम करण्यासाठी कॅल्शियम आपल्या शरीरात खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे हे सगळे जे घटक आहेत ते आपल्या शरीरात जाणं तेवढंच महत्त्वाचं आहे। आता तुम्ही म्हणाल की राजगिऱ्याचं आपण सेवन कसं करू शकतो, तर राजगिऱ्याचे लाडू आहेत, राजगिऱ्याचा उपमा आहे, तुम्ही थोडं थोडं मिक्स करून खाऊ शकता। कशाही पद्धतीने तुम्ही त्याचं सेवन करू शकता। त्याचबरोबर पुढचं आपलं जे महत्त्वाचं फूड आहे ते म्हणजे चिया सीड। चिया सीड जे आहे ते 100 ग्रॅम चिया सीड मध्ये तुम्हाला
600 मिलीग्रॅम एवढं कॅल्शियम मिळणार आहे आणि हे तुमच्या हाडासाठी एकदम परफेक्ट आहे। आता काय होतं की आपण कधी कधी आहारात आपण योग्य आहार घेत असतो पण आपलं शरीर व्यवस्थित ते शोषून घेत नाही, तर कधी कधी गोळ्या सुद्धा आपल्याला असतात बघा। बऱ्याचशा बिमारीतून आपण बाहेर निघला असेल तरी सुद्धा कॅल्शियमचे प्रॉब्लेम आपल्याला होत असतात, कारण वेगवेगळ्या गोळ्या ज्या आहेत आपण घेतो त्यामुळे सुद्धा कॅल्शियम जे आहे ते घटत जाते। त्याचबरोबर मासिक पाळीमध्ये कॅल्शियमचा खूप मोठा रोल आहे। जर महिलांमध्ये मासिक पाळी नियमित येत नसेल तर त्यांनी हे फूड खावे, त्यांनी काय होते की मासिक पाळी नियमित येण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत होत असते। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा। चॅनल नवीन आहे कमेंट करून मला सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला।